नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा फ्रायडेचा ट्रेडिंगचा सेशन, शुक्रवारचा? नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि आता आपण मंडेसाठी म्हणजे सोमवारसाठी काय अनालिसिस असणार आहे आपण बघणार. बरेच दिवस झाले आपण डिस्कशन करत होतो काय 23,600 वरच्या साईडला ब्रेक झाला तर आपल्याला 23,800 आणि 24,000 टार्गेट बघायला भेटू शकतात. मार्केट हे बघायला गेलं तर अप साईडला आहे आणि मोमेंटम अपलाच असणार आहे. प्रत्येक डीप हा बाय असणार आहे. जोपर्यंत मार्केट 23,500च्या वरती आहे तोपर्यंत मार्केट डीप ऑन बाय असणार आहे. जोपर्यंत मार्केट 23,500 सस्टेन करतो तोपर्यंत आपण प्रत्येक डीपला बायच करायचं आहे. तर मार्केट मला प्लसला वाटतंय उद्या पण. टार्गेट बघायला गेला तर आपल्याला 23,800चं फर्स्ट टार्गेट आणि 24,000 हे दोन टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. बँक निफ्टीमध्ये काय असू शकतं बघा. बँक निफ्टी पण मला स्टील पॉझिटिव्ह वाटते. जर बघायला गेलं चांगला मोमेंटम आहे बाईंग साईडला आणि सध्या न्यूज पण येत आहेत. सध्या US न्यूज येतात त्यामुळे मार्केट काय प्लस होतं आहे मायनस होते. पण काल एक न्यूज होते त्याच्यामुळे मार्केटही एवढं चांगला मूव दाखवलेला आहे. उद्यासाठी बघायला गेला तर 55,500ची लेवल जोपर्यंत मार्केट टिकवून ठेवतोय किंवा 55,000च्या वरती जोपर्यंत मार्केट प्रत्येक डीप हा बाय असणार आहे. बघायला गेला तर 56,000ला किंवा 55,500ला तुम्ही बाय करू शकता. जोपर्यंत ही लेवल डाऊनला ब्रेक होणार नाही तोपर्यंत डाऊन साईडला मला ट्रेड नाही वाटत. आता मार्केट उद्या जर डीप दिला तर तुम्ही बाय करू शकता. टार्गेट असणार आहे 57,400, 57,800 आणि 58,000 हे टार्गेट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकतात. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.